आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जावा तुमच्या चॅम्पियनला आउट केलं, चॅम्पियनला मोठी बनली होती कबड्डीची चॅम्पियन। दादासाहेब कळलं का मी किती हुशार आणि चपळ आहे ते। ही स्वतःला कबड्डी चॅम्पियन समजते ना, मोठी काय नाही जमत माझ्या समोर कोण टिकू शकत नाही, मला कोणी हरवू शकत नाही, जिंकले ततर ततर ततर। दामिनी इकडे तुला स्वतःचा तोल सावरता येत नाही आणि विनर कसली म्हणतेस स्वतःला? वहिनी पण मी पडलेच नाही, ततर ततर ओल्या। तू तिला पकडलं नाहीस, तू पडत होतीस, ती स्वतःहून पुढे आली आणि तिने तुला सावरलं, तुला पडण्यापासून वाचवलंय तिने, त्याच्यामुळे तिला काही तू आउट केलेलं नाहीयेस। कमळी इकडे ये। मानलं तुला, तू खरंच खरी खेळाडू आहेस। खेळात जिंकणं हरणं महत्वाचं नसतं, स्पोर्ट्समॅन स्पिरिट सगळ्यात महत्वाचं। खेळ आपल्याला एक चांगलं माणूस बनवतो असं मला वाटतं। म्हणजे बघ ना, खेळ आपल्याला गोष्टी स्पष्टपणे बघायला, ऍक्सेप्ट करायला शिकवतो। त्यामुळे टीम स्पिरिटनी खेळलेली कुठलीही मॅच जर तुम्हाला माणुसकी शिकवत असेल तर तुम्हीच विजयी असता। आणि आज मला असं वाटतं की तू खऱ्या चॅम्पियन सारखी खेळलीस। हे घे, माझ्याकडून तुला एक भेट। तर मला तुला पैशांची भेट द्यायची होती, तुझ्या शिक्षणाला कामी येतील म्हणून। पण मला माहितीये तुझ्यासारखी स्वाभिमानी मुलगी पैसे कधीच घेणार नाही, म्हणून हे। नको नको, हे ग, आशीर्वाद समजून घे। थँक्यू। सुखी राहा। आपल्या ग्रामीण भागात टॅलेंटची अजिबात कमतरता नाहीये, हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस। आणि एक लक्षात ठेव, आज ना उद्या तू या शहरात शिक्षणासाठी नक्की येशील, तेव्हा लक्षात ठेव, एक हक्काचं घर आहे तुझ्यासाठी। आणि काहीही लागलं, कसलीही गरज पडली तर हक्काने सांग। मॅडम, अहो तुमचा आशीर्वाद म्हणजे साक्षात देवीचा आशीर्वाद मिळाल्यासारखाच आहे। पारू लय सांगते बघा तुमच्यावर, तुमच्या नावाचा जपच करते, देवी आई देवी आई। तुम्हाला भेटल्यावर कळलं तुम्ही खरंच साक्षात देवी आई आहात। हो, तुम्ही केवढं मोठं साम्राज्य उभं केलंय तुमचं, तुमच्या कष्टानं, तुमच्या विश्वासानं, तुमचं आणि इतरांचं बी स्वप्न पूर्ण केलंय तुम्ही। मला माहित नाही मी माझं स्वप्न कितपत पुरं करू शकेन, पण एक खात्री देतो की या शहरात मी माझं एक स्वतःचं स्थान निर्माण करून दाखवणार। तुमचा आशीर्वाद मिळाला, आता अजून काय पाहिजे? मला तुझ्यात आणि ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक मुलीमध्ये अहिल्याला बघायचंय। यशस्वी हो। पर चला आता, पाऊस वाढतोय, मॅच इथेच संपू आता, चला। आणि तुम्ही सगळेजण मस्त खेळलात, एकदा कमळीसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या। नेहमी नेहमी चिटिंग करतात सगळे माझ्यासोबत। आता सुद्धा मी जिंकले होते, पण ऍज युजल बहिणींनी त्या पारूची बाजू घेतात आणि आज त्या कमळीची घेतली। नाही, या घरातल्या सुनांना अजिबात किंमत नाही, कुणी काही इज्जतच नाही देत। तर मी ना बघतेच। त्या हळूहळू चिडचिड होती ना, एक्स्ट्रीमली सॉरी, आपण हारलो। पण मला काय वाटतं, काय झालं असेल माहितीये, तू साडी नेसली होतीस ना, म्हणून तुला हालचाल करायला अवघड गेलं असेल। तू जर का ट्रॅकसूट घातला असतास ना, तर आपण 100% जिंकलो असतो।
मी एक काम करतो, मी नॉर्वेवरनं खास ट्रॅकसूट मागवतो तुझ्यासाठी. ओके? नाही, तुझं ते ट्रॅकसूट बाजूला ठेव. तू मला काय म्हणाला होतास? काय? माझ्यासाठी पर्सनल विमान मागवणारे, हो. 4 दिवसात येणारे. कुठे? येणार तुझं विमान येणार. प्लेन रेडी आहे. फक्त काय राहिलंय माहितीये का, तुझ्या साडीला मॅचिंग पडदे तेवढे लावायचे राहिले. हो का? ये ना, बस बस करीतास, बस बस बस. मला सांग ना, कुठल्या रंगाचे पडदे लावणार आहेस? नाही काय आहे, माझ्याकडे खूप साड्या आहेत, मग जरा परफेक्ट मॅचिंग व्हायला पाहिजे ना. आपण काय करायचं माहितीये का, तुझ्याकडे ज्या रंगांच्या साड्या आहेत ना, त्या सगळ्या रंगाचे आपण वेगवेगळे पडदे करायचे आणि सगळ्या सीट्सला लावायचे. म्हणजे तू ज्या रंगाची साडी नेसशील त्या रंगाच्या पडद्याच्या सीटवर जाऊन बसायचं. शपथ! म्हणजे मी जेव्हा जेव्हा विमानात बसणार तेव्हा प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विंडो खाली बसू शकते. करेक्ट. जेणेकरून माझ्या साडीला, माझ्या कर्टनला परफेक्ट मॅचिंग. करेक्ट. मज्जा. डन करूया. डन. चल. ओके. म्हणजे ज्या मॅचिंगचे पडदे ती साडी नेसायची. वा. एकदा का माझं विमान आलं ना, सगळ्यात पहिल्यांदा त्या कमळीच्या गावात जाणार आहे आणि तिच्या गावावरून असं माझा मॅचिंगचं कर्टन बाजूला करणार आणि तिला असा ठेंगा दाखवणार. ठेंगा. मग तिला समजेल दामिनी काही चीज आहे ती. घरी जाशील तेव्हा आबांना माझा नमस्कार सांग आणि बरोबर औषधं दिलीत त्यांना म्हणू येळच्या येळेला घ्या आणि ह्या वयात दगदग करू नका म्हणावं. तब्येतीची काळजी घ्या. सांगतो. कमळीताई, तू एक काम कर की, तू इथंच राहिलंय की. अरे आबांना बरं नाही म्हणून औषध न्यायला आलेलो, पण तू टेन्शन नको घेऊ. मी इथं शिकायला आलो की नाही तेव्हा नक्की तुला भेटेल. लय मज्जा करू आपण. हा मग प्रॉमिस कर. अरे प्रॉमिस. कमळी, हे घे, यात आबांची औषधं आहेत आणि तुझा जेवणाचा डबा बी आहे. तुला गावी पोचायला उशीर व्हायला ना, वाटेत खाऊन घे. आणि हे बघ कमळे, आता आदित्य सरांबरोबर पारूचं लगीन होणार आहे. त्या वक्ताला नक्की यायचा. मामा इश्रयच नाही, येतोच बघा. बरं चल, मी तुला सोडायला येतो. अहो नाही, आदित्य सरांनी रिक्षा केली आहे, मी जातो. त्या रिक्षात बॅग ठेवून आले. अरे वा, कमळीला जायची तुलाच लई घाई आहे. चला येतो. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुझी मुंबईमध्येच कॉलेजमध्ये ऍडमिशन हो. चला, काळजी घ्या. हा, हा, हा. गणी येतो. काळजी घे. येतो. बाय बाय. मी आले सोडून. ये, ये. सावकाश जा. होय. कमळी, तू खरंच जाशील ना रिक्षाने? नाहीतर मी खरंच कोणाला तरी सोडायला सांगतो. ऍक्च्युली मी चालू असतो पण. अहो नाही, तुमच्या घरात मला एवढं मान सन्मान मिळाला, सगळ्यांचं प्रेम मिळालं, अहिल्या मॅडमचा आशीर्वाद बी मिळाला. अजून काय पाहिजे? तुम्ही तुमची कामं करा, मी जातो रिक्षेनं. बर. पण काही बोल, कबड्डी 1 नंबर खेळतेस तू. होय मग. पारू, एक सांगू का ग? लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे बघ तुमचा. लई नशिबानेच लई भारी जोडीदार मिळालाय तुला. आणि माझी खात्री आहे, अहिल्या मॅडम तुमच्या लग्नाला परवानगी नक्की देतील. चला येतो. ओके, ये.